श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप चालू आहे, त्याचबरोबर तुम्हाला जे काही क्लेम्स मिळतात त्याच्यामध्ये RPL ची क्लेम तुम्ही जर केला तर त्याच्यामध्ये 4200 रुपये तुम्हाला मिळत असतात एका महिन्याला. तर लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. योजनेमध्ये जी आपण फॉर्म भरलेला आहे, तुमची अपॉइंटमेंट जर झालेली असेल, बघा काही दिवसापूर्वी बघा इलेक्शन चालू होतं आणि आचारसंहितेमुळे ज्यांनी कोणाचे फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत बांधकाम कामगार योजनेचे जे काही क्लेम्समधून, मग त्याच्यामध्ये जे भांडी संच असेल, एसएससी किट असू शकते, पेटी असू शकते किंवा डिनर सेट असू शकतो. त्याप्रमाणे आचारसंहिता असल्यामुळे त्या टायमिंगला वाटप ही बंद होती. म्हणजे बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता ही संपलेली आहे, त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे. पण काही बांधकाम कामगारांना आतापर्यंत भांडी वाटप झालेली नाही, त्याचबरोबर एसएससी किट, पेटी सुद्धा मिळालेली नाही. 27 फेब्रुवारी पासून क्लेम हे चालू झालेले होते, अपॉइंटमेंट सुद्धा चालू झालेल्या होत्या आणि काही बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट सुद्धा बुक केलेल्या होत्या. असणार आहे बघा, तुम्ही जे शिबिर निवडलेलं होतं, तर शिबिर निवडलेले असल्यामुळे आता बघा भांडी संच वाटप हे आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सध्या चालू आहे. तुम्ही वेबसाईट नक्की चेक करायची आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे शिबिर निवडलेलं आहे तर त्या ठिकाणी वाटप सुरू आहे. तर आहे बघा, आज आहे 15 मार्च, तर 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत शिबिर हे चालू आहे, वाटप चालू आहे. तुम्ही जर एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेट कोणतेही ह्या तिन्ही क्लेमपैकी कोणत्याही एका क्लेमचा जरी फॉर्म भरलेला असू शकतो, तिन्ही पण क्लेम्स तुम्ही एकाच अपॉइंटवर बुक केलेली असू शकतात. तर हे तिन्ही डिनर सेट असणार आहे, पेटी, सेफ्टी किट हे एकाच वेळेस तुम्हाला मिळून जाईल. तर महाराष्ट्र शासनाकडून ही जी योजना जी आहे बांधकाम कामगार योजनेची, तर बघा काही बांधकाम कामगारांचे मला प्रश्न आलेले आहेत की ताई, मग आमच्या जिल्ह्यामध्ये ही जी योजना असू शकते किंवा अपॉइंटमेंट्स जे असणार आहे तर ही सध्या चालू नाही. तर बरेच प्रश्न असे येत आहेत. तर बघा अपॉइंटमेंट्स जे असणार आहेत तर जिल्ह्यामधील सध्या बंद आहेत. तर 15 ते 21 मार्चपर्यंत सर्व अपॉइंटमेंट्स या फुल झालेल्या आहेत. तर ही जी अपडेट्स आहे तर ही मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. ही माहिती असणार आहे किंवा मग अपॉइंटमेंट्स असू शकतात. तर ह्या 25 मार्चला चालू होण्याची शक्यता आहे. जी काही जिल्ह्यांची नावं सांगणार आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये सध्या हे जे शिबिर आहे किंवा मग एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट असू शकते, डिनर सेट असू शकते, तर याची वाटप ही चालू आहे. बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा एसएससी किट, पेटी आणि सेफ्टी किटची वाटप चालू आहे. चंद्रपूर, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप चालू आहे. धुळे, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप चालू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप चालू आहे आणि त्याचबरोबर हिंगोली. जर बघा तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये वाटप चालू आहे की नाही, मला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे. जे ते तुम्हाला काय करायचं आहे, केंद्र ठिकाणी जाऊन एकदा चौकशी करायची आहे. जर तुम्ही या योजनेचा किंवा या क्लेमचा जर अर्ज केलेला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तिथे माहिती घ्यायची आहे किंवा हे शिबिर चालू आहे की नाही, वाटप आहे की नाही चालू पाहायचं आहे. पण माहितीनुसार बघा या 6 जिल्ह्यांमध्ये सध्या वाटप चालू आहे. चंद्रपूरमध्ये डिनर सेटची वाटप चालू आहे. पेटी आणि एसएससी किट, सेफ्टी किटची वाटप बंद आहे. प्रश्न आलेले होते की ताई पुन्हा ही जी योजना आहे किंवा मग अपॉइंटमेंट्स असू शकतात तर ह्या पुन्हा कधी चालू होणार आहेत. 15 ते 21 मार्च पर्यंत सर्व अपॉइंटमेंट्स या फुल झालेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये हा जो स्टॉक असणार आहे एसएससी किट, पेटी, सेफ्टी किटचा, तर हा खूप प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये ही जी वाटप चालू आहे तर ही सध्या चालूच राहणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही एप्रिलमध्ये सुद्धा काही अपडेट्स आल्यानंतर नक्कीच मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. सेट असू शकते, भांडी सेट, किचन सेट असू शकते, एसएससी किट, पेटी. तसेच बघा RPLचा सुद्धा याच्यामध्ये क्लेम भरल्यानंतर तो क्लेम कसा आहे, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे. तर RPLचा सुद्धा बघा आपल्याला एक क्लेम असतो तर तो सुद्धा भरायचा असतो. तर बघा त्याची माहिती, सविस्तर माहिती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर RPL मध्ये बघा एका महिन्याला आपल्याला 4200 रुपये आपल्या खात्यामध्ये पडत असतात. जर बघा तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला जर लेबर कार्ड मिळालेलं असेल तर मग तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर हा फॉर्म जर तुमच्याकडे लेबर पावती असेल आणि RPLचं तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असेल, त्यानंतर बघा 15 ते 20 दिवसांनी आपल्याला ट्रेनिंगची जी माहिती आहे मिळत असते. त्यानंतर आपल्याला ओरिजिनल सर्टिफिकेट मिळत असतं आणि त्यानंतरच हा जो RPLचा जो क्लेम असणार आहे तर तो मिळत. RPLचा हा क्लेम जो आहे तर हा खूप मोठा क्लेम असणार आहे. एका महिन्याला 4200 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतात.
तर त्यासाठी 15 ते 20 दिवसाची ट्रेनिंग आपल्याला द्यावी लागते. त्या सर्टिफिकेट असतं तर ते अगोदर मिळत असतं, त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतो. फॉर्म असतो RPLचा, तर हा सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरावा लागत असतो. ऑनलाईन आपल्याला ही जी कागदपत्रे असतात तर ही सबमिट करावी लागत असतात. फॉर्म सबमिट झाल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये आपल्याला पैसे येतात. तर हा जो फॉर्म असणार आहे कसा भरायचा, जी ऑनलाईन कामं करतात बघा, तर त्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा मग मोबाईलवरती सुद्धा ही वेबसाईट ही चालू असते. बांधकाम कामगार योजनेचे जे काही क्लेम असतात तर ही वेबसाईट चालू असते, त्यानुसार तुम्ही हा फॉर्म भरू. बांधकाम कामगारांना ही जी महत्त्वाची अपडेट्स आहे बघा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी धुळे जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही असू शकता. जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर सध्या शिबिर चालू आहे. एसेन्शियल किट पेटी सेफ्टी किटची वाटप सध्या चालू आहे. सांगलीमध्ये सुद्धा ही जी वाटप आहे तर ही सध्या चालू आहे. केंद्रामध्ये सुद्धा भरपूर अशी गर्दी झालेली आहे, ही आपल्याला दिसून सुद्धा येत आहे. ते बघा केंद्र प्रमुख असतात तर ते लाईननुसार आपल्याला एसेन्शियल किट पेटी सेफ्टी किट देत असतात. मग त्यासाठी आपल्याला लेबर कार्ड लागत असतं, रेशन कार्ड लागत असतं, आधार कार्ड लागत असतं, बँक पासबुक लागत असतं. तर ही डॉक्युमेंट्स जे असतात तर हे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे किंवा मग तुम्ही झेरॉक्स घेऊन गेला तरी सुद्धा चालणार आहेत. बघा, तुम्ही जर सांगितल्यापैकी या जिल्ह्यामधून असाल तर नक्कीच तुम्ही वेबसाईट व्हिजिट करू शकता आणि त्यानंतर बघा ज्या वेळेस वेबसाईट चालू होईल तर नक्कीच मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर आजची माहिती एवढा वाटला नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये वाटप चालू आहे की नाही मला हे कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.